ज्याचा राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्याचा उल्लेख नाही, पण मी सातत्याने जेव्हा जेव्हा अधिवेशन होतं, जेव्हा जेव्हा संधी मला मिळते, अध्यक्ष महोदय, मी नेहमी गोहत्या ही महाराष्ट्रामध्ये थांबवावी ह्याच्यासाठी मी सातत्याने बोलत असतो, प्रयत्न करत असतो। अध्यक्ष महोदय, गोहत्या थांबली आहे का महाराष्ट्रामध्ये? एकदा तपास घेऊन बघा, काय चाललंय एकदा तपासा। ह्याच सभागृहामध्ये बोलण्यात आलं होतं की जो हिस्ट्री शीटर भेटेल या गुन्ह्यामध्ये दुसऱ्यांदा जो गुन्हा त्याच गोहत्येच्या म्हणजे गोहत्ये संदर्भात जो कोण दुसऱ्यांदा गुन्हेगार सापडेल त्याच गुन्ह्यामध्ये सापडेल त्याला मोका लावण्यात येईल असं ह्याच सभागृहामध्ये सांगण्यात आलं होतं। तुम्ही साहेब अध्यक्ष महोदय कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणालाही पाठवा, त्या पीआयशी बोला, आम्ही त्याला सांगतो अध्यक्ष महोदय हा दुसऱ्यांदा पकडला गेला आहे, ह्याच्यावरती तुम्ही मोका का लावत नाही? हा सराईक गुन्हेगार आहे, हिस्ट्री शीटर आहे, गोहत्येमध्ये ह्याचा अनेक वेळेला नाव आलेलं आहे, तुम्ही ह्याला मोका का लावत नाही? अशी आम्हाला कसली ऑर्डर नाही आहेत असं सांगण्यात येतं। आपण गायींना वाचू शकत नाही, एक पण गाय का महाराष्ट्रामध्ये मारली जाते अध्यक्ष महोदय? आणि किती वेळा आम्ही सभागृहामध्ये बोलायचं, ओ मोका लावला जाणार असं ह्याच सभागृहामध्ये सांगितलं गेलं, मग का लागला जात नाही? एक तरी नाव जाहीर करावं सरकारने की ह्या गुन्हेगारावर हा गोहत्ये बंदीमध्ये गोहत्येच्या ह्या केसमध्ये हा पकडला गेला आणि ह्याच्यावर आम्ही मोका लावला असा एक आरोपी या सभागृहामध्ये तुम्ही जाहीर करावा। माझी विनंती आहे सभागृहाला, आपण साहेब असं करणं योग्य नाही। हे सगळे गोरक्षक, हे जे आपली जीवाची बाजी लावून जे रस्त्यावर उभे असतात त्यांच्यावरती खटले काढले जातात, त्यांच्यावरती खटले आणले जातात आणि ते केसेसमध्ये अडकले जातात। साहेब माझी विनंती आहे सरकारला, अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती मोका तुम्ही लावला पण ते खाली पोलीस स्टेशनला माहित नाही, एसीपी डीसीपीला माहित नाही। अहो इथे गोळी मारली जाते कोणाच्या तरी बिल्डिंगवर, त्या रोहित शेट्टीच्या त्या इमारतीवर बिल्डिंगवर गोळी मारली गेली, त्याचं प्रोटेक्शन बघा साहेब किती आहे। तुम्ही जेव्हीपीडीच्या त्या रस्त्याने जा, त्या रोहित शेट्टीच्या बिल्डिंगवर गोळी मारली गेली आणि रस्ता जाम होतो संध्याकाळी, इतके बॅरिकेड लावून ठेवले तिकडे। अहो रोहित शेट्टीचा जीव महत्वाचा आहे, आमच्या गायींचा नाहीये। ही कुठली पद्धत आहे? अहो जाऊन प्रोटेक्शन बघा त्याला किती दिलेलं आहे, त्या प्रोटेक्शन माझी काय हरकत नाही। पण एका बाजूला आपण सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे की या बाबतीमध्ये मोका कायदा लावला जाईल, मग तो लावला का जात नाही? अजूनपर्यंत किती मोकाच्या अंतर्गत या किती लोकांना घेतले गेले, त्यांच्यावर त्या केसेस झाल्या, एकदा सभागृहामध्ये होऊन जाऊ द्या, मी विनंती करणार आहे।